पालघर लोकसभा निवडणुकीत शिट्टी ही निशाणी प्रचाराचे ठरणार केंद्रबिंदू। 18 वर्षांनंतर भव्या शिट्टीऐवजी नवीन निशाणी घेऊन लढवणार निवडणूक। बहुजन विकास आघाडी शिट्टी या निवडणुकीत गुल झाली आहे, तर शिट्टी ही निशाणी बहुजन महापार्टी या पक्षाला मिळाली आहे। मागच्या आठवड्यात महापार्टीने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन भव्याला पाठिंबा दिला होता, पण मंगळवारी ठाण्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा काढून घेतला आहे। आज या महापार्टीकडून शिट्टी या निशाणीवर राजू दामू लडे यांचा अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे भव्याच्या नव्या निशाणीवर निवडणूक लढवणार आहे। भाजप शिवसेना महायुतीत आपला पराजय समोर दिसत असल्यामुळे शिवसेनेकडून हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप भव्या संघटक सचिव अजीव पाटील यांनी केला आहे। पण अटीतटीच्या होणाऱ्या पालघर लोकसभा निवडणुकीत शिट्टी ही निशाणी मात्र प्रचाराचे केंद्रबिंदू ठरणार असे चित्र निर्माण झाले आहे। त्यामुळे भव्या आता प्रचाराच्या रणधुमाळीत नवीन निशाणे घेऊन आपली ताकद कशी पणाला लावणार हे पाहावे लागणार आहे। 1990 मध्ये हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसच्या पंजा या निशाण्यावर निवडणूक लढून आमदार झाले होते। 1995 मध्ये वसई विकास मंडळाच्या माध्यमातून पहिल्यांदा अपक्ष म्हणून चष्मा या निशाणीवर निवडणूक लढून विजय प्राप्त केला। तर 1999 मध्ये बहुजन विकास आघाडी या पक्षाची अधिकृत नोंदणी करून शिट्टी निशाणी घेतली होती। तेव्हापासून भव्या हा पक्ष सर्व निवडणूक शिट्टी या निशाणीवर लढवत होता। वसई, नालासोपारा, विरासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात शिट्टी आणि भव्या हे एक समीकरण जुळले होते। पण 18 वर्षांनंतर यंदाच्या निवडणुकीत भव्याला आपली शिट्टी ही निशाणी गमवावी लागली आहे। बहुजन महापार्टीला शिट्टी ही निशाणी मिळाली आहे। त्यामुळे नवे चिन्ह घेऊन मतदारास समोर जाताना भव्याला या लोकसभा निवडणुकीत मोठी कसरत करावी लागणार आहे। शिवसेना भाजप महायुतीत पालघर लोकसभेची सीट शिवसेनेने प्रतिष्ठेची बनवून आपल्याकडे ठेवली आहे। भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनी आपला पक्षात घेऊन पुन्हा त्यांनाच येथील उमेदवारी दिली आहे। तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीनेही सीट बहुजन विकास आघाडीला सोडली आहे। महाआघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार आहे। दोघांनीही ही जागा प्रतिष्ठेची बनवली आहे। पण भव्याची प्रत्येक मतदारापर्यंत ओळख असणारी शिट्टी ही निशाणी गुल झाली आहे आणि त्याच शिट्टी या निशाणीवर आता बहुजन महापार्टीचे उमेदवार याच लोकसभेत निवडणूक आपले नशीब आजमावणार। भव्याला पाठिंबा देणारी महापार्टीला शिवसेने नेत्यांनी फोडले असल्याचा आरोप आता भव्याकडून केला जात आहे आणि या आरोपाला बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी शिवसेना नेत्यासोबतच सोशल मीडियावरील फोटोचा संदर्भ दिला आहे। बहुजन महापार्टी आणि बहुजन विकास आघाडी यांच्या उमेदवाराला मतदान करताना मतदारांनाच मोठा घोळ होणार आहे। भव्या आपली नवी निशाणी घेऊन आता मतदारांना कसे आकर्षित करणार हे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे। शिवसेनेत समोरासमोर लढण्याची हिंमत नाही, ते रडीचा डाव खेळत आहेत। त्यांना त्या गरीब श्रीनिवास वनगाचा बळीचा बकरा बनवून वाऱ्यावर सोडले। त्यांचा पराभव दिसत असल्याने 2019च्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिलेल्या बहुजन महापार्टीला दबाव टाकून पाठिंबा काढण्यास सांगितला। निगुणित चिन्ह माझ्यासाठी महत्त्वाचे नाही, माझे कार्यकर्ते 2 दिवसात माझे चिन्ह मतदारपर्यंत पोहोचून आमचा उमेदवार निवडून आणतील असा विश्वास मला आहे। गेले 30 वर्ष बहुजन विकास आघाडीच्या 3दा निशाण्या बदलल्या आणि जेव्हा निशाणी बदलली त्यावेळी भरघोस मताने बहुजन विकास आघाडी निवडून आलेली आहे। आणि का निवडून येते तर येथील जनता आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मागे आहे। त्यांची दहशत आहे म्हणून बोंबाबोंब केली जाते, परंतु इकडे विकास कामाची जी काय दहशत आहे त्याच्यामुळे विकास कामाच्या जोरावर बहुजन विकास आघाडी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर निवडून येतात आणि यावेळी देखील मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत। या भीतीपोटी शिवसेनेने हे षडयंत्र रचलं आणि बहुजन महासंघाने जो बहुजन विकास आघाडीला सपोर्ट केलेला आणि त्यासंबंधीचे सगळे कागदपत्र दिलेले त्यांना प्रेशरखाली आणून त्यांच्याकडनं सपोर्ट काढून घेतला आणि वृत्तपत्रात सांगतात आमचा संबंध नाही, परंतु फोटो व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे। ज्यावेळी असे बोलणारे आहेत त्यांना ज्यावेळी काम पडतं त्यावेळी बहुजन विकास आघाडीच्या आमदारांचा पाठिंबा हेच लोक मागायला येतात आणि पालघर जिल्ह्याच्या भवितव्यासाठी, फायद्यासाठी, चांगल्या कामासाठी जे पक्ष पाठिंबा मागायला येतात चांगल्या कामासाठी बहुजन विकास आघाडी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर हे सगळ्यांना पाठिंबा देत असतात कामासाठी। बहुजन महापार्टीने धर्मनिरपेक्ष पक्षांना पाठिंबा द्यायचं अशी घोषणा केली आणि म्हणून त्यांनी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आणि तीच पार्टी आता प्रेशरखाली येऊन शिवसेनेबरोबर जाऊन बसते आणि त्यासंबंधीचे फोटो सगळ्या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे शिवसेने कितीही म्हटलं का आमचा संबंध नसला तरी त्यांचं हे गुपित सगळं उघडं पडलेलं आहे
त्यामुळे येथील जनता त्यांना नक्कीच त्याच्याबद्दल उत्तर देईल आणि बहुजन विकास आघाडीचा उमेदवार 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल यात मात्र शंका नाही. सर, या ठिकाणी गुंडागर्दीची नेहमी चर्चा केली जाते, परंतु यांच्याच सरकारने तुमचा 3 आमदारांचा पाठिंबा घेतला, तर काय सांगाल? गेले 30 वर्ष बहुजन विकास आघाडीवर दहशतीचे आरोप केले जातात. येथील जनता ही सुशिक्षित आहे आणि ती मताद्वारे उत्तर देत आलेली आहे आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताने निवडून आलेले आहे आणि ही परंपरा आता परत चालू राहणार आहेत असं म्हणणारे निवडणुकीसाठी एकमेकाला शिव्या देत होते गेल्या 6 महिन्यापूर्वी. आता तेच आरोप एकमेकावर करणारे आरोप आता बहुजन विकास आघाडीवर करतात, कारण यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. सर, एकूण आता या अटीतटीच्या लढाईमध्ये, कारण फेस टू फेस लढाई होणार आहे, शिवसेना भाजप युती विरुद्ध महाआघाडी आणि बहुजन विकास आघाडीचा एकूण अजेंडा, या सर्व कुठला असा स्टार तुमचे मुद्दे असणार आहेत की जे तुम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहे? बहुजन विकास आघाडी कधीही दुसऱ्याला दोष देत मतं मागत नाही. स्वतः केलेली कामं, शेतकऱ्यांसाठी काय करणार आहेत, मच्छीमारांसाठी काय करणार आहेत, आदिवासी बांधवांसाठी काय करणार आहेत, प्रवाशांसाठी काय करणार आहेत, अशी सगळी विविध विकास कामं काय करणार आहेत आणि काय केलं हे पॉझिटिव्ह मुद्दे घेऊन मतं मागायला जाते आणि त्यामुळे लोकांना हे आवडतं आणि त्यामुळे मतं दिली जातात. केवळ दुसऱ्याला दूषणं देऊन मतं येथील जनता देत नाही. येथील जनता सुशिक्षित आहे, सुज्ञ आहे आणि हे मुद्दे घेऊन, पॉझिटिव्ह मुद्दे घेऊन बहुजन विकास आघाडी नेहमीच लढते आणि यावेळी देखील लढणार आहे.